आणि एक वासकडीच्या मुजगेस झाली चिचपणाला ड्युटी येते. त्या दोघांनी माझ्याकडनं 5 लाख घेतले. मी व्याजूने काढले. मोठ्या भावाला नोकरी लावून देतो असं आम्हीच दाखवून 4-5 वर्ष झाले त्या गोष्टी. आज आपण इथे जमलेलो जे आहे ते बनावट शालार आयडी प्रकरणात माझ्यावर जे होणारे सगळे जे माझ्यावर ताशेरे ओढले जात आहेत, बदनामी करत म्हणजे काही लोक बदनामी करत आहेत. पंकज साळुंखे करोडो रुपये कमवतोय या प्रकरणातून. मला जर करोडो रुपये कमवायचे राहिले असते तर मी इथे इथपर्यंत तुमच्या सर्वांसमोर वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला दिली नसती. त्याच पद्धतीने काही लोक, उत्पटान लोक हे दारू पिऊन वेगवेगळ्या पोस्ट अपडेट करत आहेत. त्या सर्वांना माझं खुलं आव्हान आहे, मित्रांनो, तुम्हाला काय बदनामी करायची माझी तितकी बिनधास्तपणे करा. पंकज साळुंखे तुमच्याकरता खंबीर आहे. आज सगळ्यात महत्वाचं, आजपर्यंत गप्प राहिला पंकज साळुंखे, परंतु आज नंतर गप्प राहणार नाही. आज तुमच्यावर पूर्ण महाराष्ट्र राज्यात माझ्यावर प्रेम करणारे जे जे सगळी मंडळी आहे ते सगळेजण तुमच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करणार आहेत. ही नोंद तुम्ही तुमच्या दप्तरी घ्यावी. दुसरा मुद्दा, काल जो शेळके साहेबांची बदली झालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेमधून, त्यांना जे काढण्यात आलं, शेवटचे त्यांचे 3 महिने बाकी होते. मी येत्या सोमवारी सीपी साहेबांना भेटणार आहे नाशिकला आणि त्यांना 2 दिवसात अल्टिमेटम देणार आहे. जर तुम्ही 2 दिवसाच्या आत आर्थिक गुन्हे शाखेचे जे PI होते, पोलीस निरीक्षक होते, रामदासजी शेळके यांना पूर्ववत पदावरती घेतलं नाही तर 2 दिवसानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू. त्या आंदोलनादरम्यान कुठलाही जर हिंसक वळण त्याला लागलं तर यास जबाबदार राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, स्वतः नाशिक विभागाचे आयुक्त हे जबाबदार राहतील. तिसरी महत्वाची गोष्ट, काही लोक माझ्या मागच्या कौटुंबिक वादविवादाचा व्हिडिओ पकडून त्या वादविवादाच्या व्हिडिओला धरून मला ब्लॅकमेल करत आहेत, परंतु पंकज साळुंखे ब्लॅकमेल होणाऱ्यांमधला नाही. त्याला जे काही करायचं ते करावं. माझा विषय जो आहे बनावट शालार आयडी प्रकरण तडीस नेणं, शेवटपर्यंत मी तडीस नेणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.